क्या हुआ है, देखो रास्ते का हालत, कितना बड़ा भ्रष्टाचार हुआ है इसमें। आप तारीख बचाना बोलते हो। फिर क्या करेंगे, 2 महीने में ऐसे क्या रास्ता खराब होता है क्या? इससे बड़ा भ्रष्ट मैंने कांग्रेस में भी नहीं देखा था, जितना इस भाजपा सरकार में। और एक नाथ सिंधा का बेटा यहाँ से जीतने के बावजूद भी हुआ है। हम लोग यही रहते हैं, बहुत दुखी हैं, इसके कारण बहुत परेशान है। विकास 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 का विकास, ये विकास दिखाई दे रहा है। विकास आपको सामने क्या विकास है, विकास क्या है आपको सामने दिखाई दे रहा है। इतने और डिप जाने वाले हैं, जल्दी कुछ नहीं करेंगे। सर तो क्या कहेंगे, अच्छे से बनाइए। हम लोग गाड़ी चलाते हैं, मेंटेनेंस ज्यादा आता है, और क्या बोलेंगे। नाही ना सर, गाडीची खूप अवस्था होते, पॅसेंजरला पण भरपूर त्रास होतो। असे काम करत असतील तर पुन्हा हे निवडून येतील का? नाही ना सर, कसे येतील? जर लोकांना तेवढा त्रास झाला तर लोकांनी कोणावर विश्वास ठेवून त्यांना मत द्यायची? जिम्मेदार कोण नाही, आपला आपण बघायचं अपघात विपत झाल्यावर। तिथं कोण कोणाचं नसतंय, कोण येत नसतंय। दर्शक बांधवांनो, आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे। आता आपण देसाई खाडी ब्रिज आणि निळजे काटे ब्रिजच्या त्याच ब्रिजवरती आपण आहोत आणि त्या ब्रिजवरती जो 1 महिन्यापूर्वी जिल्हा प्रमुख, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडगे यांनी सिद्धेश्वर वार्ता न्यूजला प्रतिक्रिया दिली होती की आम्ही रात्र जागतो तेव्हा कुठं विकास होतो, परंतु रात्र जागून सुद्धा विकास गेला, पण तो विकास अविकसित पाका झालेला आहे। आपण बघू शकताय जो उद्घाटन सोहळा जो थाटामाटात नाही, परंतु घाईमध्ये केला, सत्ताधारी आमदारांनी केला। आणि जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडगे, सत्ताधारी आमदार राजेजी मोरे यांनी त्यांच्या माध्यमातून हा रस्ता बनलेला आहे, त्यांनी उद्घाटन केलं होतं। आणि उद्घाटनानंतर 1 महिन्यानंतरच ह्या पावसामध्ये या ब्रिजची पूर्णतः वाताहत झालेली आहे। आपण बघू शकताय त्या ठिकाणी गाड्या आहेत, जे वाशी देसाई खाडीवरून येणाऱ्या गाड्या आहेत, त्या गाड्याची अवस्था आपण बघू शकता। यांना इथं किती वेळ थांबावं लागतं आणि खड्ड्याचा सामना करावा लागतो। नवा कोरकरीत ब्रिज या ठिकाणी खड्डेमय झालेला आहे आणि खड्डेमय झाल्यानंतर या ठिकाणी वाहनधारक आहेत, वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो। सन्माननीय गोपाळजी लांडगे साहेब, आपण रात्रभर जागता आणि असा विकास करता, हे खूप महत्वाचं ठरलेलं आहे। कारण आपण त्या ठिकाणी त्या दिवशी ज्या पत्रकाराला प्रतिक्रिया दिलात की आम्ही जे मनसेचे आमदार राजूराव पाटील यांनी बॅनरबाजी करून त्यांनी सत्ताधाऱ्यावरती टीकेची झोडली होती आणि त्याच अनुषंगाने गोपाळजी लांडगे यांनी उत्तर दिलं होतं की आम्ही रात्रभर जागतो आणि विकास करतो। पण गोपाळजी लांडगे साहेब, हाच का तो तुमचा विकास, जो विकास आता मी कॅमेऱ्यात दाखवतो आहे? येणाऱ्या गाड्यांना सुद्धा या ड्रायव्हरना सुद्धा नाहक त्रास सहन करावा लागतो। या ठिकाणी मोठा अपघात सुद्धा होऊ शकतो, एखाद्याचा जीव पण जाऊ शकतो, अनेकाचे जीव सुद्धा या ब्रिजच्या माध्यमातून गेलेले आहेत। कारण आपण बघताय ह्या येणाऱ्या गाड्या ज्या वेगामध्ये आहेत त्या वेगात न राहता या ठिकाणी त्यांना वेग कमी करावा लागतो। 1 महीना भी नहीं हुआ है, 1 महीना भी नहीं हुआ है रास्ता बन के। ये प्रवासी सर जी क्या कहेंगे? जी कोई बात नहीं, ओके। टोल भरतोय आम्ही आणि हा रस्ता असा आम्हाला नाहक त्रास होतोय असे काही चालक बोलत आहेत आणि या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या चालकांना खूप नाहक त्रास सहन करावा लागतोय। कंबरडाचे हाड मोडले तरी हा रस्ता होत नाही। गेल्या 4 दिवसापासून संततधार पावसानं या विकास केलेल्या सन्माननीय आमदाराचं, जिल्हा प्रमुखाचं अक्षरशः पित्त उघड पाडल्याचं दिसून येतं। कारण जिल्हा प्रमुखांनी जरी म्हटले की आम्ही रात्र जागतोय, पण रात्र जागून सुद्धा साहेब हे पूर्णतः रस्ते 1 महिन्यापूर्वी रस्ता बनला होता, हा रस्ता पूर्णतः जीर्ण झालेला आहे। या ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत, आपण बघू शकताय। दर्शक बांधवांनो, आपल्या चॅनलला आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। सर जी कसं बघताय आज ये जो रास्ता 1 महीना हुआ था बना के अभी वाईट अवस्था आहे आणि गाड्यांचं खूप नुकसान होते। तुम्ही याचा रोज करता का? हो, रोज आहे। मग हीच अवस्था जर 1 महिन्यापूर्वी बनलेल्या ब्रिजची असेल तर पुढे कसा ब्रिज टाकणार आहे? खूप वाईट अवस्था हे कसं बघताय, याकडे रस्ता खूप खराब झालेला आहे। रस्ता तर खराब झालेलाच आहे, आता 1 महिना पण झालेला नाही हा रस्ता ब्रिज करून। आणि तुम्ही बघता आता काय अवस्था झालेली आहे ब्रिजची। पण सत्ताधारी काय म्हटले होते की आम्ही रात्र जागतो, विकास करतो, हा विकास आहे का? त्यांचं ते बघायचं, त्यांचं ठरवायचं काय विकास आहे का काय नाही ते। बरं, ह्या ठिकाणी साहेब दुचाकीवर तुम्ही स्वार होता, गाडी चालवता, पण उद्या अपघात झाला तर जिम्मेदार कोण? जिम्मेदार कोण नाही, आपला पण बघायचं अपघात विपत झाल्यावर। तिथं कोणाचं नसतंय, कोण येत नसतंय।
हे होते पाच दुचाकी स्वार होते. यांनी आता सांगितलं की अपघात झाल्यानंतर या ठिकाणी कोणीही बघा येणार नाही, कारण आम्ही टॅक्स भरून थकलेला आहोत. त्या महाशय शासनाला आम्ही टॅक्स भरून थकलेला आहोत, तरीही या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्यांना खूप त्रास होतोय. आमचा जीव जरी गेला तरी आम्हाला या ठिकाणी कोणी थोडीशी मदत सुद्धा करणार नाही. मग हाच का तो विकास? बघू शकता या ठिकाणी मोठे मोठे गोणे पडलेले आहेत. या ठिकाणी ज्या बाजूला माती वेगळी झालेली आहे, खडी वेगळी झालेली आहे, खडी माती या ठिकाणी पडलेली आहे. आणि आपण बघू शकता या ठिकाणी खूप सवंगडीनं खूप संयमानं या ठिकाणी वेगात गेलं पाहिजे होतं, पण खूप संयमानं हे चालक या ठिकाणी गाडी चालवतात आणि आपला जीव मुठीत धरून या ठिकाणी आपल्या घरी सावकाश कसं जावं याच भीतीपोटी ते ड्रायव्हिंग करून चालक गाडी चालवून आपल्या घरी निवांतपणे जाण्यासाठी आपला मार्ग शोधत आहेत. परंतु सत्ताधारी आता आमदार महोदय राजेशजी मोरे यांनी हे आता कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया देतात की पुन्हा अशी अवस्था या स्थानिक लोकांची होते, आणि हे जाणून सुद्धा स्थानिक आमदार कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया देतात हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरू शकणार आहे. देखो रास्ते का हालत कितना बड़ा भ्रष्टाचार हुआ है इसमें. आप तारे बचाना बोलते हो, फिर क्या करेंगे? 2 महीने में ऐसे क्या रास्ता खराब होता है क्या? एक ही महीना हुआ है. एक ही महीने के अंदर देखो क्या हालत खराब हो गई रास्ते की. थैंक यू सर. तर हे होते चारचाकी वाहन चालक यांनी आता सांगितलं. सर जी क्या कहेंगे इसके बारे में? रास्ता खराब हुआ इसके बारे में यही कहेंगे कि इससे बड़ा भ्रष्ट आदमी मैंने देखा नहीं जिसने इस ब्रिज को बनाया है. जिस दिन बनाया दूसरे दिन इसमें गड्ढा हुआ है, और हम लोग इतने परेशान हैं कि 10 साल लगा है. 10 दिन और ले लिए उतने ढंग से बनाते. हमारे 9 महीने की गाड़ी है, लेकिन हमारा सस्पेंशन खराब हो गया है इन ब्रिज और इन गड्ढों की वजह से. हम लोग बहुत परेशान हैं. सर. एक ही महीना हुआ पूरा हो गया. 1 महीने नहीं, दूसरे दिन गड्ढा हुआ. मैं प्रमाण हूँ, दूसरे दिन मैं आया था, दूसरे दिन गड्ढा हुआ था. इससे बड़ा भ्रष्ट मैंने कांग्रेस में भी नहीं देखा था जितना इस भाजपा सरकार में. और एक नाथ शिंदे का बेटा यहाँ से जीतने के बावजूद भी हुआ है. हम लोग यहीं रहकर बहुत दुखी हैं, इसके कारण बहुत परेशान है जी. ये कहना चाहते हैं कि सर क्या कहेंगे? ये जो ब्रिज जो है अभी ये जो इन लोग ने हाल ही अभी चालू किया है, लेकिन इसका कंडीशन देखो, इतना बड़ा प्रॉब्लम आ रहा है ना इसके वजह से. नया ब्रिज का ये हाल है तो कुछ बोल नहीं सकते इसके बारे में. इसके बारे में प्रशासन कुछ तो बोलना चाहिए. सरकार बोलते हैं हमने विकास किया है. विकास का विकास ये विकास दिखाई दे रहा है. विकास आपको सामने क्या विकास है? विकास क्या है आपको सामने दिखाई दे रहा है. इतने और डिप जाने वाले हैं जल्दी कुछ नहीं करेंगे तो. सर खासदार को क्या कहेंगे आप? किसको? खासदार विकास सिंह को क्या कहेंगे? अभी उनके बारे में बोलेंगे तो अभी मैं क्या देखो, हर एक जो बोलते हैं जो ये पद पे आते हैं उनका यही काम है. अभी जब जनता या आप लोग ज्यादा मीडिया उनके तक पहुंचे तब उनकी आंख खुलती है, तब वो आ जाते हैं यहाँ पे करने के लिए. लेकिन ये ऐसे ही माहौल रहने वाला है. और थोड़ा अभी गणपति आएंगे ना, थोड़े टाइम के लिए इधर कुछ ना कुछ डालेंगे और वो काम चलो थोड़ा टाइम शांत रखेंगे. ठीक है, थँक्यू सर. ओके, थँक्यू. या बंधूने सांगितलंय की स्थानिक खासदारांना विनंती केलेली आहे. बोलताय दादा ये नीचे करो. तो क्या कहेंगे? क्या चीज के लिए? रास्ता खड़ा हो, खड्डे में रास्ता हुआ है, रास्ते में खड्डा है. रास्ता क्या है? 10,000 टैक्स भरा और 10,000 भरना पड़ेगा. टैक्स भरा है, रोड टैक्स तो भरते ही है ना. क्या बात करते हो? अभी 1 ही महीना हुआ रास्ता बना के. 1 महीना भी कहाँ हुआ है, उससे कम ही हुआ है. क्या बात है? सरकार खासदार को क्या कहेंगे आप? खासदार अंदर में क्या कहेंगे? खासदार को क्या कहेंगे? अच्छे से बनाइए. हम लोग गाड़ी चलाते हैं, मेंटेनेंस ज्यादा आता है, और क्या बोलेंगे. बोलणारच नाहीत काय? वो खड्डे भरपूर पडलेत. मग काय करणार आपल्या खासदार? काय बोलणार? खासदार काय बोलणार? काय बोलायचं होतं त्यांना सांगा. खासदार बोलले विकास पुरुष आहेत ते. खासदार विकास पुरुष आहेत. या बघू शकता दर्शक बांधवांना, थोडीशी मी प्रतिक्रिया घेतली आणि या ठिकाणी वाहतूक ठप्प होते, खड्ड्यामुळे वाहतूक ठप्प होते. इथे खासदारांना लोक म्हणतात की यही विकास है क्या? खासदार महोदय, आपण या प्रश्नाचं उत्तर देणार आहात का? कारण अनेक मीडिया आपल्याकडे येते, अनेक मीडिया जाते, परंतु आम्ही जे कंडिशन आहे, जे हाल आहेत, ते हालचे बेहाल झालेले आहेत. आम्ही दाखवू शकतो या ठिकाणी प्रत्येक माणूस येतो आणि आपल्याला रागामध्ये बोलतो. साहेब, रागात बोलणं आणि प्रेमात बोलणं हे खूप महत्वाचं ठरणार आहे. कारण एक तर ड्रायव्हर चालक म्हणाला की मी पहिल्या दिवशी माझ्या गाडीचं काम निघालं, सुकुम सर खराब हुआ है. सर, या ब्रिजला विकासाचं ब्रिज तुम्ही म्हणू शकाल का? आणि आम्ही सर्वसामान्य पत्रकार आहोत. जे कंडिशन आहे, जी वाताहत आहे, हे दाखवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. आणि या ठिकाणी आणखी एक रिक्षा चालक आहेत.
5773 यांची गाडी नंबर आहे। सर जी काय कहेंगे, सर काय बोलणार, मराठी माणसं आहात का आणि विकास झालेला आहे? बोला ना सर. माझं नाव राम शिंदे. बरं तुम्ही ड्रायव्हर आहात, हा रस्ता खूप छान वाटतं का तुम्हाला? नाही ना साहेब, गाडीची खूप अवस्था होते, बरं पॅसेंजरला पण भरपूर त्रास होतो. सर तुम्ही टॅक्स भरता ना? हो सगळं करतो ना. मग टॅक्स भरून तुम्ही ही अवस्था आहे. आता काय करणार साहेब, आता इथं जे आहेत मग तुम्ही निवडून दिलेले खासदार, तुम्ही निवडून दिलेले आमदार असे काम करत असतील तर पुन्हा हे निवडून येतील का? नाही ना साहेब, कशी येते? जर लोकांना तेवढा त्रास झाला तर लोकांनी कोणावर विश्वास ठेवून त्यांना मतं द्यायची? साहेब उद्या एखादा अपघात झाला तर आपल्याला जिम्मेदारी कोण असणार आहे? प्रशासनच असं साहेब. बरं मग स्थानिक आमदार खासदाराला काय विनंती करणार आहात? तर एवढंच विनंती करेन साहेब की हे जे रस्त्यावर जे खड्डे पडलेत आणि जी लोकांची दुरावस्था होते ते सगळ्यात आधी महत्वाचं एक कारण आहे, ते सगळ्यात आधी दूर झालं पाहिजे, जेणेकरून लोकांना रात्रीच्या वेळेस पावसामध्ये भरपूर त्रास होतो, खड्डे समजून येत नाही, एखादा माणूस पडला की त्याच्या मागून अक्षरशः गाडी निघून जाते आणि एखाद्याचा अपघात होऊन एखाद्याची घरची वाट बघत असतात आणि शेवटी त्याला त्याचा जीव गमवावा लागतो. सरकारी काम आणि 10 महिने थांब. या ठिकाणी जर एखादा अपघात झाला तर या आसपासच्या बाजूला कुठला सरकारी दवाखाना नाही, कोणताच नाही सर, सगळे प्रायव्हेट हॉस्पिटल. मग एवढा खर्च कोण करणार? कोणीच नाही करत ना साहेब, जनतेचा विचार आमदार खासदारला काय विनंती करणार आहात? एवढंच साहेब विनंती करेन का जेणेकरून या रस्त्याची अवस्था जी आहे ती लवकरात लवकर सुधार व्हायला पाहिजे आणि जेणेकरून या लोकांना जो त्रास होतोय पावसामुळे आणि या खड्ड्यांमुळे तो सगळ्यात आधी लांब झाला पाहिजे, जेणेकरून अपघात टाळता येतील. नाव का आपलं? माझं नाव राम शिंदे सर. राम शिंदे. सन्माननीय खासदार महोदय, हे होते राम शिंदे, ड्रायव्हर आहेत, ते शिंदे तुमचेच भावकी आहेत. त्यांनी तुम्हाला विनंती केलेली आहे की या रस्त्यावरती जे खड्डे पडलेत ते खड्डे तात्काळ बुजवावे आणि खड्ड्याची दुरुस्ती करावी, कारण अनेकांचे जीव जाण्याची शक्यता नाकारता येणे कठीण आहे. सन्माननीय खासदार महोदय, आपल्यावरती जेवढे लोक खुश होते तेवढ्यापेक्षा जास्त नाराज दिसून येत आहेत. आपण या रस्त्याची डागडुजी करा. आपण बॅनर वाय करत असाल, आपण बॅनरबाजी करत असाल तर बॅनरबाजी तुम्ही करा, खुशाल करा, परंतु विकासाला धरून ती बॅनरबाजी झाली पाहिजे, कारण लोकांचे जीव इथं जाण्याचा प्रयत्न होऊ शकतो, जाऊ शकतात आणि या ठिकाणी जर एखादा अपघात झाला तर शासकीय दवाखाना या ठिकाणी कुठंच उपलब्ध नाही, या रस्त्यावर उपलब्ध नाही आणि निमशासकीय दवाखाना उपलब्ध असल्या कारणानं सर्वसामान्य हे जे कर्मचारी आहेत, चाकरमाने आहेत, यांची वाहतूक होते, त्यांच्याकडे आर्थिक दुर्बल घटक असल्या कारणानं त्यांच्याकडे पैसा सुद्धा नसतो. साहेब, आपण ही बातमी बघितल्यास त्या खड्ड्याची तुम्ही सोय कराल आणि तुम्ही विकास पुरुष आहात हे पुन्हा दाखवून द्याल, असं मी तुम्हाला सिद्धेश्वर न्यूजच्या माध्यमातून विनंती वजा आग्रह करत आहे. आणि सन्मान्य मोठे खासदार, आपण सन्मान्य आमदार राज्याचे मोरे साहेब, जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे साहेब, अपन म्हणला होता हम रात भर जागते हैं और ये काम करते हैं, जो विकास किया आपने बहुत अच्छा विकास किया, मगर ये विकास नहीं, ये मुझे तो अभी बकास नजर आ रहा है, बकास नजर आ रहा है. जसं पाहतो ना, आपल्याला बातमीचं वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. मात्र फक्त सिद्धेश्वर न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर.